नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आहे 20 ऑक्टोबर 2025, म्हणजेच यंदाच्या दिवाळीचा दुसरा दिवस, ज्याला आपण नरक चतुर्दशी असं म्हणतो. तर चला तर मंडळी, आज आपण जाणून घेऊया नरक चतुर्दशीची पवित्र कथा, ज्याला काळा चौदस आणि अभंग स्नानाचा दिवस असंही म्हटलं जातं. प्राचीन काळी एक अत्यंत बलवान आणि दुष्ट राक्षस होता. त्याचं नाव होतं नरकासूर. नरकासूर हा भूदेवीचा म्हणजेच पृथ्वी देवीचा पुत्र होता. पण त्याने आपल्या बलाचा गर्व करून देवता, ऋषी आणि निरपराध लोकांना खूप त्रास द्यायला सुरुवात केली. त्याने 16,000 कुमारिका कैदेत ठेवल्या आणि सगळीकडे भीतीचं साम्राज्य निर्माण केलं. हे पाहून देवता भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्नी सत्यभामादेवी यांच्याकडे गेले. सत्यभामादेवी ही भूदेवीचाच अवतार असल्याने तिने श्रीकृष्णासोबत युद्धाला जाण्याची परवानगी मागितली. श्रीकृष्ण आणि सत्यभामा दोघे मिळून युद्धभूमीवर गेले आणि तिथे नरकासुराशी भयंकर संग्राम झाला. अखेर सत्यभामेच्या बाणाने नरकासुराचा वध झाला. मरण्यापूर्वी नरकासुराने श्रीकृष्णाला सांगितले, माझ्या मृत्यूच्या दिवशी लोकांनी आनंद साजरा करावा, दिवे लावावे, स्नान करून उत्सव साजरा करावा. श्रीकृष्णाने त्याची ही इच्छा पूर्ण केली. म्हणून त्या दिवसापासून लोक नरक चतुर्दशीचा सण साजरा करतात. अभ्यंग स्नान करतात, घरात दिवे लावतात आणि यमराजासाठी दीपदान करतात. हा दिवस आपल्याला शिकवतो, वाईटावर चांगल्याचा, अंधारावर प्रकाशाचा आणि अहंकारावर भक्तीचा विजय सदैव होतो. श्री स्वामी समर्थ. चला तर मग आपणही आपल्या घरात अभ्यंग स्नान करून, सगळीकडे उत्सव साजरा करून, दिवे लावून हा सण साजरा करूया. तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.